रविवारचा दिवस होता. सकाळच्या उजेडात स्वयंपाकघराची लगबग शिगेला चालली होती. घराच्या अंगणात कोमजलेली सकाळची सूर्यकिरणे हळूहळू पसरत होती आणि स्वयंपाकघरात सुप्रियावर जणू वेळेचे ओझेच वाढत चालले होते. तिचा चेहरा थकलेला दिसत होता. ती सतत कामात गुंतलेली होती. जणू तिची मेहनत तिला पुढे जाण्याची ताकद देत होती. स्वयंपाकघरातील चुलीवर आग पेटली होती आणि हवेत विविध पदार्थांच्या मसालेदार सुवास पसरले होते. एका बाजूला गरम तेलाच्या कढईत मटर आणि कांद्याने भरलेली कचोरी तळली जात होती, ज्यामुळे संपूर्ण स्वयंपाकघरात झणझणीत वास दरवळत होता. दुसऱ्या बाजूला गरमागरम ढोकळा वाफळला जात होता. त्याचा हलकासा आंबट गोड स्वाद जेवणाचा आनंद द्विगुणित करत होता. चुलीच्या बाजूला ठेवलेल्या लहान कढईत शाही पुलाव शिजत होता. त्यात सुगंधी वेलदोडा आणि जायफळचे लहान तुकडे विरघळत होते. त्या मसाल्यांचा स्वाद धुरासोबत हवेत मिसळला होता. चहा पातेल्यात उकळत होता. त्यातून येणारा मधुर आणि तिखटच्या सुगंधाने सुप्रियाच्या मनाला थोडीशी शांतता मिळत होती. चहा कपामध्ये ओतताना तिच्या मनात विचार येत होता की चहा आणि पदार्थ घरात आनंद पसरतील, पण माझ्या या थकव्याचा देखील कोण घेईल? इतक्यात कढईत गूळ आणि गव्हाच्या पिठाचा गोड हलवा शिजत होता. प्रत्येक पदार्थामध्ये तिचे मन अधिक जड होत होते. तरीही ती थांबली नाही, कारण घरातील शांतता आणि कुटुंबियाच्या चेहऱ्यावरील आनंद हेच तिच्या मेहनतीचे प्रतिफळ होते. तेव्हाच स्वयंपाकघरात तिच्या सासू पावलाचा आवाज आला. ती आत आली आणि काही क्षण तिला न्याहाळत राहिली. नंतर रागाने म्हणाली, "अगं सुने, हात जरा जलद चालवू शकत नाहीस का?" सासूच्या नकारात्मक दृष्टिकोनाने सुप्रियाच्या मनावर आधीच ओझे वाढले. तिने न बोलता सर्व काही करणे सुरूच ठेवले. पण सासूच्या आवाजातील तिरस्कार तिला आणखी थकवून टाकत होता. सासू पुन्हा बोलली, "हे काय कचोरी व्यवस्थित तळली नाही आणि पुलावात काहीतरी कमी वाटत आहे. चवच नीट नाही. बहुतेक तू जेवण मन लावून बनवलं नाहीस." सासूचे टोमणे ऐकून तिच्या काळजाला छेद देत होते. जणू प्रत्येक शब्दाने तिच्या मनातील खोल जखम होत होती. तिचा चेहरा उतरला. मग आधीच मन उदास झाले. सकाळी तिने जेव्हा नणंद स्मिताकडून मदतीची अपेक्षा केली होती, तेव्हा स्मिताने चेहरा वाकडा तिकडा करत तिला उत्तर दिले, "आज रविवार आहे. माझ्या कॉलेजला सुट्टी आहे. मला आराम करायचा आहे. तुलाच सगळं काम करावं लागेल." आणि आता सासूचे टोचणारे शब्द, थकलेले शरीर आणि एकटी पडल्याने भावना हे सगळे तिच्या मनावर जणू असह्य ओझे झाले होते. मनात खूप दुखत होतं, पण ती काही बोलू शकली नाही. बाहेरून शांत दिसणारी सुप्रिया आतून पूर्णपणे कोलमडून गेली होती. तिचं पूर्ण शरीर थकून गेलं. तिच्या डोळ्यांमध्ये कोणतीही आशेची किरण उरली नाही. "ठीक आहे आई," तिने फक्त इतकंच म्हटलं आणि पुन्हा कामात गुंतली. तिच्या डोळ्यांमध्ये वेदना आणि थकव्याच्या खोल रेखा स्पष्ट दिसत होत्या. कोणालाही काही सांगू शकत नव्हती. सासू ताणतणावाची बेछार करत स्वयंपाकघरातून निघून गेली होती. तिचे टोमणे आणि कामाचं ओझं मनात साठवत ती आता स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात शांत बसण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर तिची सखी स्नेहाचं नाव चमकत होतं. तिची नजर फिरवून काही क्षण त्याकडे पाहिलं. जणू एखाद्या दूरच्या नातेवाईकाची आठवण आल्यासारखं वाटलं. मग तिने तो फोन कॉल उचलला. "हॅलो," तिने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं. दुसऱ्या बाजूला स्नेहाचा आनंदी उत्साह आवाज आला. "सुप्रिया, आज संध्याकाळी शॉपिंगला जाऊया. अगदी रिलॅक्स होऊन मस्त मज्जा करू." स्नेहाचे शब्द जणू तिच्या वेदनेवर आणखी बर्फाच्या थरासारखे बसत होते. तिच्या डोळ्यात एक छोटीशी लहर उमटली, पण ती स्वतःला सावरलं. "तुला माहीत आहे ना स्नेहा, मला रविवारी सुट्टी मिळत नाही." तिने जणू शब्द तवलूनच बोलायला सुरुवात केली आणि मग हळूच जोडलं, "आम्हा बायकांच्या नशिबात लग्नाआधीच फक्त रविवारची सुट्टी असते. लग्नानंतर प्रत्येक दिवस तोच, सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम आणि जबाबदाऱ्या. काहीच विश्रांती मिळत नाही." स्नेहा काही क्षण बोलूच शकली नाही. जणू ती समजून घेत होती किंवा कदाचित तिला कळेना की काय उत्तर द्यावं. सुप्रियाच्या मनात खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यात एक वेगळाच दुःखाचा भाव होता. तिच्या वेदनेचा प्रत्येक शब्द गळ्यात अडकलेला अबोल शांततेसारखा वाटत होता. ती त्या दिवशी आठवण काढू लागली, जेव्हा ती शॉपिंगसाठी मनमोकळं तयार होत होती, कसलेही विचार न करता, कोणाचीही परवानगीची गरज न भासता. पण आता ते दिवस केवळ आठवणीमध्येच उरले होते. आता तिला सासूच्या अपेक्षा, घरकाम आणि जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली जगायची सवयच झाली होती. "ठीक आहे स्नेहा, तू कर मजा, मी नाही येऊ शकणार."
असं म्हणत तिने हसायचा प्रयत्न केला, पण ती हसू आता केवळ चेहऱ्यावरच उमटलेली एक कृत्रिम रेखा वाटत होती. फोन ठेवल्यावर ती स्वयंपाकघरात आली आणि काम सुरू केलं. ती स्वतःलाच विचारत राहिली, स्त्रियांचं आयुष्य नेहमी असंच असतं का? की अजूनही विचारात हरवली होती. जणू तिच्या आतला प्रत्येक तुकडा आता पूर्णपणे तुटून विखरला होता. कामाचं ओझं, सासूच्या टोमण्याने तिचं मन पोखरून टाकलं होतं. स्नेहाशी झालेल्या संभाषणात तिला आणखीच एकटं वाटू लागलं होतं. दररोज तोच संघर्ष, तीच कामं, तीच थकवा. तिच्या मनाला आता काहीच नको होतं, फक्त एक विश्रांतीचं, एक शांततेचं. तेव्हाच अचानक स्वयंपाकघरात तिचा नवरा सिद्धार्थ आला. तो जो स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असायचा, घरकामात कधीच सहभागी होत नसे, तो हळूहळू तिच्या जवळ आला आणि तिच्या थकलेल्या डोळ्यांकडे पाहत हलकसा हसला. काय करत आहेस? सिद्धार्थने सौम्य आवाजात विचारलं, जणू त्याच्या चेहऱ्याच्या चिंता लपवण्याचा प्रयत्न करत होता. सुप्रियाने न बोलता त्याच्याकडे पाहिलं. तिला कळेना की इथे का आला आहे. तो तर कधीच स्वयंपाकघरात येत नव्हता, पण आज त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली. सिद्धार्थ अजून एक पाऊल पुढे आला. चुली शेजारी ठेवलेला कढईत हात नेला. तुझी मदत करू का? तो आणि हळुवारपणे विचारलं. त्याच्या आवाजात एक वेगळीच मुद्रता होती, जी तिने याआधीच ऐकलीच नव्हती. सुप्रिया पूर्णपणे त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यात भ्रम आणि अनोखा प्रश्न उमटला. तू इथे? तिचं मनातच विचारलं. जणू विश्वास ठेवणं कठीणच होतं. जो सिद्धार्थ नेहमी स्वतःच्या कामांमध्ये मग्न असायचा, तो आज अचानक तिच्या मदतीला का आला होता? तो मला काहीतरी करावंसं असं वाटतंय, सिद्धार्थने हलकं स्मित करत उत्तर दिलं. त्याने स्वयंपाकघराकडे इशारा केला. हे मसाले टाकायचे का? सुप्रिया काही क्षण स्तब्ध राहिली. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि कृतज्ञतेची झलक होती. तिने हळूच मान हलवली आणि मऊ आवाजात म्हणली, तुला वाटत असेल तर टाकू शकतो. सिद्धार्थने किचनमध्ये पाऊल ठेवलं आणि तिची मदत करू लागला. तो एकामागोमाग एक योग्य मसाले निवडून भाजीत टाकत होता. हे सगळे तिच्यासाठी इतकं अनोखं होतं की अजूनही तिला समजत नव्हतं की हे खरंच घडत आहे का. ती अनेकदा विचार करायची, कधी असा दिवस येईल का जेव्हा सिद्धार्थ स्वतःहून तिची मदत करेल. आणि आज तो क्षण तिच्यासमोर होता. तू ठीक आहेस ना? सिद्धार्थने पुन्हा विचारलं, जणू त्याच्या मदतीस काही कमी पडू नये. आणि तो जाणून होता की आज जरा जास्तच दमली आहे. सुप्रियाच्या मनात अनेक मिश्र भावना दाटून आल्या. एका बाजूला तिचा थकवा होता आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थचं हे नवीन वागणं. हे खरं होतंय का? तिचा नवरा तिला समजून लागला होता का? तिच्या मनात एक अनोखी शांत आणि आश्चर्याची भावना एकत्र दाटली. सिद्धार्थ, तू इथे? हे सगळं कसं? तिने अलगद पुटपुटलं, जणू स्वतःलाच प्रश्न विचारत होती. सिद्धार्थने काही उत्तर न देता फक्त तिच्याकडे पाहून हसला आणि पुन्हा शांतपणे काम सुरू ठेवलं. त्याच क्षणी सुप्रियाच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. कदाचित असा दिवस येईल जेव्हा तिला सगळं काही एकटीने करावं लागणार नाही. सिद्धार्थ तिचा भ्रम दूर करत म्हणाला, मी कधी विचारच केला नाही की जेव्हा तू या घरात आलीस तेव्हापासून आईला किती आराम मिळाला आणि बहिणीलाही रविवारची सुट्टी मिळते. मला ऑफिसमधून सुट्टी मिळते, पण तुला कधीच सुट्टी मिळत नाही. आज योगायोगाने मी तुझ्या बोलण्यावर लक्ष दिलं. जेव्हा तू फोनवर तुझ्या मैत्रिणीशी बोलत होतीस तेव्हा मला तुझ्या न सांगितलेल्या दुःखाची जाणीव झाली. सुप्रियाच्या चेहऱ्यावर कृतज्ञता आणि हलकशा वाटल्याची भावना होती. तेव्हा अचानक सासू आणि नणंद स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी पाहिलं की सिद्धार्थ तिची मदत करत होता. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि अस्वस्थतेचे मिश्रण होतं. जणू त्याच्यासाठी हे दृश्य अनपेक्षितच आणि स्वीकार्य होतं. हे काय चाललंय? सासूने कठोर आवाजात विचारलं. तिच्या बोलण्यात स्पष्ट चीड आणि अस्वस्थता होती. हे काय करताय दादा? हे काम तुमचं नाहीये. वहिनीने सगळं करायला हवं, नणंद चिडक्या स्वरात म्हणाली. सासू पुन्हा म्हणाली, बेटा, तुला स्वतःला का थकवत आहेस? तुला फक्त आराम करायचा आहे, बाकी काम वहिनी करन. सिद्धार्थने दोघीकडे पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाला, आई छोटी, मला वाटतं की यावर आपण पुन्हा विचार केला पाहिजे. सासू आणि नणंद स्तब्ध झाल्या. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. सिद्धार्थ पुढे म्हणाला, आई छोटी, लग्नानंतर बायकांच्या नशिबात आराम नावाची गोष्ट नसते. आईला कधी सुट्टी मिळाली का? बहीण, उद्या तू सासरी जाशील तेव्हा तुला सुट्टीची अपेक्षा नसेल का? रविवार असो किंवा दुसरा कुठलाही दिवस, घरकाम थांबतच नाही. जर आपण सर्वांनी मिळून काम केलं तर थोडा आराम मिळेल.
आणि एक वेळचं जेवण बाहेरून मागवलं तर कुणाचं काय बिघडणार नाही. सासू आणि नणंद आता शांतपणे ऐकत होत्या. सिद्धार्थच्या बोलण्यात एक वास्तव होतं जे त्यांनी कधीच विचारात घेतलं नव्हतं. जर आपण सगळं थोडं थोडं काम वाटून घेतलं तर तिला देखील काही वेळ स्वतःसाठी मिळू शकतो. आपण एवढंही करू शकत नाही का? सिद्धार्थने विचारलं. सासूच्या डोळ्यात विचार आणि थोडं समजूतदारपणाचं प्रतिबिंब उमटलं. ननंदनेही हलकेच मान खाली झुकवली. सिद्धार्थच्या बोलण्यामुळे त्यांच्यात थोडा बदल होत असल्याचं जाणवलं. सासूने थोडा वेळ विचार करून म्हणली, बेटा, तू बरोबर बोलत आहेस. सुनबाई येण्याआधी मला कधी सुट्टी मिळाली नाही. उलट रविवार म्हणजे डबल काम असायचं. पण तू जे बोललास ते खरं आहे. जर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तर प्रत्येकाला थोडा आराम मिळेल. सिद्धार्थनं शांतपणे मान हलवली. हो, आपण सगळे मिळून काम करू तर घरातलं वातावरणही आनंदी राहील. सासू आणि नणंदला आता कळून चुकलं होतं की सिद्धार्थने घरासाठी आणि कुटुंबासाठी एक वेगळाच दृष्टिकोन आणला आहे. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण निवळला आणि त्यांनाही कामात मदत करण्याचा निर्णय घेतला. सुप्रियाने एक हलकासा सुस्कारा टाकली. तिच्या डोळ्यात आता थोडीशी आशा आणि आनंद होता. तिला कळलं होतं की आता तिच्या वाट्याला देखील रविवारची सुट्टी येईल. सिद्धार्थच्या बोलण्याने सासू आणि नणंदला हे समजलं की घरकाम हे सर्वांचंच आहे आणि सर्वांनी मिळून केलं तर कोणालाही थकवा आणि वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. जीवनात एकमेकांना मदत करणं आणि समजूतदारपणाने वागणं हेच फक्त कुटुंबाचं सुख वाढत नाही तर प्रत्येकाला थोडासा आनंद आणि विश्रांती देखील मिळून देत. आपण सर्वांनी मिळून जर घरकाम केलं तर कामं सोपी होतात आणि नातेसंबंधसुद्धा अधिक घट्ट होतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.